नमस्कार. माझे नाव सुहास नरोत्तम निकुंभे, राहणार चांदवड, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. मागच्या महिन्यात 15-20 दिवसापूर्वी मला अचानक छातीमध्ये त्रास जाणवला. छातीत कळ निघून आली, तर डावा हात माझा पूर्ण दुखायला लागला. तर मी बोरसे डॉक्टरांना फोन केला. सरांना सांगितलं मी असं मला त्रास होतोय. सरांनी मला त्वरित सुविधा हॉस्पिटलला जाण्यास सांगितले. सुविधा हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे डॉक्टर कृष्णा गुंजाळ सर त्यांनी माझा UCG केला. UCG केल्यानंतर तो जो काही रिपोर्ट आला, त्या रिपोर्ट बघून त्यांनी मला त्वरित ॲडमिट होण्यास सांगितले व माझ्या घरच्यांना बोलून घ्या. त्यांना फोन करून माझ्या घरच्यांना फोन करून बोलून घेतलं. नंतर उपचार चालू असताना ICUमध्ये उपचार चालू असताना मी त्यांच्याशी बोलत असताना मला अचानक पुन्हा त्रास जाणवला आणि त्रास जाणवल्यानंतर मग काय झाले नंतर मला काही कळाले नाही. काही 1-2 दिवसानंतर जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला किंवा माझ्या नातेवाईकांनी सांगितले, तेव्हा असे वाटले जर मी त्या दिवशी सुविधा हॉस्पिटलला गेलो नसतो तर आज मी कदाचित ह्या जगात राहिलो नसतो. कारण त्यावेळेस माझे हृदय बंद पडून गेले होते. आणि अशा परिस्थितीत डॉक्टर कृष्णा गुंजाळ सरांनी मला CPR देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कमीत कमी 15 ते 20 मिनटं सारखा CPR देत होते. CPR म्हणजे एक शास्त्रीय पद्धतीने छातीवर दाब देणे, जेणेकरून बंद पडलेले हृदय हे पुन्हा चालू केले जाते. असे CPR देत देत ते अक्षरशः पूर्ण घामाने भिजले होते. असं वाटत होतं की त्यांना परत ॲडमिट करण्याची गरज वेळ येते की काय. पण त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाही. नंतर त्यांनी मला शॉक दिला. शॉक दिल्यानंतर माझे हृदय पुन्हा चालू झाले व मी पुन्हा जग बघण्याचे भाग्य मला हे लाभले. केवळ सुविधा हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टर, कर्मचारी आणि माणसाच्या रूपात देवासारखे धावत आलेले डॉक्टर कृष्णा गुंजाळ, डॉक्टर पानसरे सर यांच्या प्रयत्नामुळे आज मी हे जीवन बघत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की असे डॉक्टर आपल्या चांदवड येथील सुविधा हॉस्पिटल येथे लाभलेले आहेत. म्हणून इथल्या जनतेला घाबरायचे काही कारण नाही. इथे तुम्हाला हृदयाचा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर तुम्ही सुविधा हॉस्पिटलला ॲडमिट व्हा. तेथील ट्रीटमेंट उच्च दर्जाची आहे आणि त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि या सर्व डॉक्टरांची सेवा अशीच घडत राहो अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.